अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत त्यांना सरकार जास्तीत जास्त मदत करेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील. पुरात बुडालेल्या किरण सावळे यांच्या कुटुंबाला सरकारने 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मुसळधार पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा, काकोरा, जुना बोरखेडा, राजूर, जोधनखेडा आणि चिंचखेडा या गावांमध्ये कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकार बाधित शेतकऱ्यांना भरपाईच्या स्वरूपात जास्तीत जास्त मदत करेल असे आश्वासन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना श्री पाटील शेतकरी आणि ग्रामस्थांशी बोलत होते. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावके, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार गिरीश वखारे, कृषी सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक अधिकारी या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. तालुक्यातील ज्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे त्या गावांमध्ये पंचनामा करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री पाटील यांनी संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कुर्हा गावातील गोरक्षगंगा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे खराब झाला. त्यांनी सांगितले की पुलाच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीनं निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि बांधकाम लवकरच सुरू होईल. पुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. काकोडा गावातील रहिवासी किरण मधुकर सावळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सावळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी सरकारकडून आर्थिक मदत म्हणून मृतक किरण सावळे यांच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या व्यतिरिक्त पालकमंत्री श्री पाटील यांनी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुर्हा गावातील गोरक्षगंगा नदीकाठ आणि बाजारपेठ परिसराला भेट दिली. त्यांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. कुर्हा शिवरात्री दरम्यान मका, कापूस आणि सोयाबीन सारख्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार येथील शेतकऱ्यांना मदत करेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पालकमंत्र्यांनी तालुक्यातील जुना बोरखेडा, राजूर आणि चिंचखेडा गावामधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही समजून घेतल्या. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मी तुमच्या मदतीसाठी येथे आलेलो आहे. त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. पाहणी दौऱ्यात संबंधित गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर, जळगाव. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.